धडगाव तालुक्यात मजुरांचा संयम सुटला। विहिरी पूर्ण होऊनही कुशलचा निधी रखडला, दागिने विकून काम करणाऱ्या मजुरांचा आत्मदहनाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यात प्रशासकीय दिरंगाईचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सन 2022 ते 23 या वर्षात मंजूर झालेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे काम पूर्ण होऊनही गेल्या 2 वर्षांपासून कुशल मजुरीचा निधी रखडल्याने संतप्त मजूर आणि शेतकऱ्यांनी आज धडगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धाक दिली। घरातील सोने चांदी गहाण ठेवून कर्ज काढून विहिरी पूर्ण केल्या, आता कर्ज कसे फेडायचे, असा संतप्त सवाल विचारत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे। सविस्तर वृत्त असे की धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 2022 ते 23 मध्ये 51 सार्वजनिक विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या। या विहिरींचे काम मजुरांनी अत्यंत कष्टाने पूर्ण केले। तहसीलदार स्तरावरून या कामांचा पूर्णत्वाचा अहवालही सादर झाला असून ऑनलाईन नोंदीही पूर्ण झाल्या आहेत। मात्र अकुशल मजुरी मिळाली असली तरी बांधकामासाठी लागणारा कुशल निधी अद्यापही मजुरांच्या खात्यात जमा झालेला नाही। वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर चक्रा मारूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने आज मजुरांच्या संयमाचा बांध फुटला। शेकडो मजूर आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत पंचायत समिती गाठली आणि गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला। यावेळी प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे तांत्रिक अडचण असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे उपस्थित नागरिक अधिकच आक्रमक झाले। अनेक मजुरांनी विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पत्नीचे सोने चांदीचे दागिने विकले आहेत। काहींनी खासगी कर्ज काढून सिमेंट आणि इतर साहित्य खरेदी केले। 2 वर्षे उलटूनही पैसे न मिळाल्याने आता व्याजाचा डोंगर वाढला असून कर्ज देणारे वसुलीसाठी मागे लागले आहेत। आम्ही घाम गाळून काम केले, पण आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। जर आमचे पैसे तातडीने मिळाले नाहीत तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। नरेगा अधिकारी आणि कर्मचारी दरवेळी तांत्रिक कारणांचे नाव पुढे करून जबाबदारी झटकत असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे। काम पूर्ण झाल्यावर अहवाल मिळतो, मग निधी मिळायला तांत्रिक अडचण का येते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या मजुरांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धाक देण्याचा निर्णय घेतला आहे। लवकरच या प्रलंबित निधीसाठी मजुरांचे मोठे आंदोलन उभे राहणार असून काही मजुरांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य संपादक, नंदुरबार। नाव माझे नाव गणेश वडवी, खडकला खुर्दीचा आहे मी। आमचे सार्वजनिक विहीरचे 2021-22 मध्ये काम पूर्ण झाले होते। मग आजपर्यंत आम्हाला बिल मिळालं नाही, मजुरी बिल मिळालं नाही ऑफिशियलचे। तर तुम्ही 2021-22 चे जे मंजूर विहिरी आहेत सार्वजनिक, त्याच्यासाठी कुठे पाठपुरावा केलाय का तुम्ही? कोणत्या कार्यालयात, ऑफिसात कुठे गेलेत का आतापर्यंत? आम्ही MRGS नंदुरबार कलेक्टर ऑफिसला गेले होते। मग ते सांगत होते आम्हाला की आमच्या तुम्ही तहसीलदारांची चौकशी अहवाल आमच्याकडे आणा, तेव्हा तुमचे पैसे मिळेल असं सांगितलं। आम्ही त्यांना आतापर्यंत 2 वर्ष झाले ते आम्ही तहसीलची चौकशी अहवाल करून दिली होती, पण आजपर्यंत पैसे मिळाले नाही आम्हाला। तर दडगाव पंचायत समितीमधून काय उत्तर भेटतं तुम्हाला? आम्हाला ते सांगतात आम्ही पाठपुरावा केला, FTO लावलंय, हे केले ते केले असं सांगतात। 4-5 वर्षापासून हेच विषय आमच्याकडे। तरी दडगाव तालुक्यामध्ये किती सार्वजनिक विहिरी आहेत की त्यांचे कुशलचे बिल आलेलं नाही? आमचे मंजुरीमध्ये असेल 250-200 पर्यंत असेल, पण ऑनलाईन झालेले आहे आमचे दडगाव तालुक्याचे 51। त्याच्यामधून एकाचे बिल निघालं नाही, एकाचे पण नाही। हो। तुमची काय मागणी? आमची मागणी, आमचं सार्वजनिक विहीरचे काम केलं होतं आम्ही, आम्हाला मंजुरी भेटायला पाहिजे। हो। म्हणजे शहर पाटगाव आहे। इथं बघा, नाव? माझे नाव दारासिंग वडवी टेंभुर्णी। मी आज पंचायत समिती दडगाव तालुका येथे आलेला आहे। आपला सिंचन विहिरीसाठी 2-4 वर्ष होऊन गेलं। आम्ही फिरत फिरत नंदुरबार पण गेले होते, तहसील कार्यालयाला बी गेले होते, MRG आपल्या दडगाव येथे पण आले होते। 2-4 वर्ष फिरून मग खूप प्रयत्न केला आम्ही, पण आज आम्ही निवेदन द्यायला आलेले आहे
नेमकंच काय आहे तर तुमचं बिल मिळालेलं नाही सार्वजनिक हं. वीज. सार्वजनिक वीरच्या बिल मिळालं नाही. तुम्ही परत परत येता ते काय सांगतात इथं अधिकारी? पहिला आज आपला अहवाल तयार केलेला होता तेव्हा काही सांगायचे होते ते काय आपलं तहसीलच्या अहवाल तयार करावा लागेल असं सांगितलं होतं. मग आम्ही परत तहसीलला निवेदन दिलं होतं आणि त्यानं आम्ही स्वतःच प्रत्येक विहिरीवर फिरवून फोटो काढून हे जमा केलं होतं आम्ही आणि त्यांचा अहवाल पण घेतला होता. मग त्याच्यानंतर नंदुरबार तिकडे भेटावं लागेल सांगितलं. मग तिथे पण गेलो होतो आम्ही. तर त्यांनी काय सांगितलं की वरती आम्ही प्रोसिजर तयार पाठवतो, नंतर होऊन जाईल. म्हणजे वारंवार असं सांगायचं. त्याच्यानंतर 2-3 वेळा निधी आले होते. ते आपल्या आपल्या विहिरीच्या सोडून देतो, बाकीचे हे करून देतं. असं होऊन राहिलं. तुमची मागणी काय? विहिरीचा बिल भेटायला पाहिजे असं मागणी आहे आमची.